आता खरं म्हणजे लाडक्या बहिणीचा आदर आम्ही केला आणि लाडक्या बहिणींची योजना देखील आम्ही केली आणि लाडक्या बहिणींच्या विरोधामध्ये जे जे लोक गेले, सावत्र भाऊ, दुष्ट भाऊ, त्यांना विधानसभेत माझ्या लाडक्या बहिणीने त्यांची जागा दाखवली. आता हे जे लाडक्या बहिणीच्या विरोधामध्ये गटारीसारखे शब्द प्रवेश करतात, खरं म्हणजे आता खरं म्हणजे एवढं सगळं पतन झालेलं असताना, एवढे सगळे लोक सोडून जात असताना आत्मपरीक्षण करण्याऐवजी, आत्मचिंतन करण्याऐवजी जे गेले ते गटारातले, जो गेला तो कचरा, आणि मग शेवटी राहतील ते काय. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की जे आम्ही 2022ला जो उठाव केला, हा या महाराष्ट्रातल्या जनतेने त्याला स्वीकारलं, कारण जनतेच्या मनातलं आम्ही सरकार आणलं. आणि म्हणून जे लाडक्या बहिणींच्यावर राजूल पटेल सारख्या एक धडाडीच्या नगरसेविके 4 वेळा ती निवडून आली, खरं म्हणजे तिथल्या जनतेचा अपमान आहे. तिथल्या जनतेचा अपमान जे जे करतील, माझ्या लाडक्या बहिणींचा अपमान जे करतील, ते खरं म्हणजे त्यांना त्यांची जागा या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जनता दाखवून देईल.